I request respected chief guest Sanjay Aute sir to address the gathering. Yes, thank you. Vishal sir, thank you. Thanks a lot. Actually, it is great evening because it was an opportunity for me that I met today Shakespeare, I met C.V. Raman, I met Munshi Premchand, and so many great persons in this evening. I'm really happy. As Swami Vivekananda rightly told, what is the definition of education? Education is the manifestation of the perfection which is already within the man. And I like the concept behind this gathering, that is, be the change. Once Mahatma Gandhi told that be the change you believe in. And before some years, in 2008, Mr. Barack Obama told that be the change you believe in. I still remember that election in 2008 of United States. At the time, somebody asked Mr. Barack Obama that your name is Barack Hussein Obama. This is not American name. How will you become President of United States? At the time, Mr. Obama told that that is beauty of new era, that anybody can become president of any country. So I am really happy. आज मला खूप आनंद आहे ज्या प्रकारे मुलांनी परफॉर्म केलं आणि सगळी इतकी गोड मुलं आहेत आणि सगळे पालक पुढे बसलेले आहेत. हे चाकणमध्ये होतं याचा मला फार आनंद आहे. चाकणमध्ये येणं खूप चांगलं आहे, पण चाकणपर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. म्हणजे चाकणपर्यंत पोहोचल्यावर असं वाटतं की निम्मी लढाई आपण जिंकली. खरं म्हणजे चाकण ही जन्मभूमी आहे हिंदवी स्वराज्याची. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना जे काही केलं ते प्रामुख्यानं चाकणमध्ये घडलं. जिजाऊंनी बाल शिवाजीला घडवण्याचा प्रयत्न केला, तोही चाकणमध्ये केला. आणि अशा चाकणमध्ये या प्रकारचा प्रयत्न विशाल जाधव सर आणि त्यांची टीम ज्या प्रकारे करते आहे, मला अत्यंत आनंद आहे. हे फार जडणघडणीचं वय आहे. या वयामध्ये मी मागे बघत होतो, काही जण लेखक आहेत, काही जण कलावंत आहेत. आमची सिद्धी मला भेटली. सिद्धी स्पेस सायंटिस्ट तिला व्हायचं आहे. हे खूप छान आहे की मुलांना हवं ते मी पालकांना या निमित्तानं एकच सांगेन, मुलांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मुलं हुशारच असतात, प्रॉब्लेम पालकांचा असतो. पालकांना सांगितलं पाहिजे मुलांना जे आवडतं ते त्यांना करू द्या. अनेकदा काय होतं माहिती आहे का, तू हे कर कारण मला असं करायचं होतं पण मला जमलं नाही. तुझा प्रॉब्लेम. आई म्हणते, आई माझ्या नणंदेची मुलगी आहे ना, ती IIT गेली, तू पण गेलं पाहिजे. हे अजिबात होऊ देऊ नका. तुमच्या मुलांना जे आवडतं ते मुलांना करू द्या. तुमची मुलं खूप गुणी आहेत. डू यू नो नागराज मंजुळे? नागराज मंजुळे हा 10वीला 6 विषयात नापास झाला. त्याला मी विचारलं, म्हटलं नागराज तू 10वीला 6 विषयात कसा काय नापास झाला? तो म्हटला सर 6च विषय होते. पण 6 विषयात नापास झालेला नागराज नंतर सिनेमामध्ये मात्र मोठं काम करू शकला. तुमच्या मुलांना जे हवं ते त्यांना करू द्या. त्यांना लिहायचं आहे, त्यांना वाचायचं आहे, त्यांना बोलायचं आहे, त्यांना IIT करायचं आहे, त्यांना डॉक्टर व्हायचं आहे. मी स्वतः 10वीला गुणवत्ता यादीमध्ये आलो होतो, इन मेरिट लिस्ट. मला लोकांनी विचारलं तुम्हाला काय व्हायचं आहे, डू यू वॉन्ट टू बिकम डॉक्टर? मग मी गेलो 11वी 12वी सायन्सला गेलो. गांडूळ फाड, बेडूक फाड, पण दिस इज नॉट माय जॉब. मी ते सोडलं आणि नंतर संपादक व्हायचा निर्णय घेतला, पत्रकार झालो. जे मुलांना आवडतं ते मुलांना करू दिलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, त्यांना कुठल्याही जातीचे धर्माचे करू नका. ती माणसं झाली पाहिजेत. तुमचा मुलगा डॉक्टर होईल, कलेक्टर होईल, इंजिनियर होईल, आणखी कोणी होईल, पण तो चांगला माणूस असला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एक गंमत सांगतो, माझं पण पुस्तक आहे. विशाल सरांनी कदाचित ते पुस्तक वाचलं असेल, त्यामुळे त्यांनी मला बहुतेक बोलावलं.
माझ्या पुस्तकाचं नाव आहे वी द चेंज. वी द चेंज, आम्ही भारताचे लोक. त्या पुस्तकात एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितलाय का? ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना माणूस केलं पाहिजे. सगळ्या मुलांचं सगळ्यांचं खूप कौतुक. आणि खरं सांगू का, मी पालकांना मुद्दाम सांगितलं पाहिजे, तुमची मुलं खूप गुणी आहेत, अत्यंत गुणी मुलं आहेत. किती चांगलं परफॉर्म करतायत, किती छान बोलतायत, किती छान येऊन सादर करतायत. या गुणी मुलांना त्यांना जे हवं ते करू द्या. त्यांना त्यांचं आकाश द्या. काही झालं त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न मरता कामा नये. क्योंकि सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न मरता कामा नये. हे स्वप्न फुलवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. मला खूप आनंद आहे की या शाळेमध्ये प्राचार्य विशाल जाधव यांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो. कारण ज्या प्रकारे ही थीम त्याने ठेवली, बी द चेंज, ही खूप महत्त्वाची थीम आहे. मुलांना आयकॉन्स कोण आहेत ते कळालं पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात ते मुलांना कळालं पाहिजे. त्यामुळे खूप चांगली थीम आहे. तुम्हा सगळ्यांचं या निमित्तानं मी फार अभिनंदन करतो. सगळ्या मुलामुलींचं खूप मनापासून कौतुक करतो. सध्या निवडणुकांचा काळ आहे. निवडणुकांच्या काळामध्ये सगळ्या सभा सुरू असताना संध्याकाळी अशा गॅदरिंगला संपादकांनी येणं फार अवघड असतं. पण तरी मी असं म्हटलं की मुद्दाम आलं पाहिजे, कारण मला या मुलांशी गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं होतं, पालकांशी पण बोलायचं होतं. ही शाळा खूप चांगलं काम करते आहे. तुम्हाला खूप मनापासून सदिच्छा. आणि समारोप करताना एवढं सांगतो की तुमच्या मुलामुलींकडे बघताना तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी आय वॉज इन लंडन आणि तिथं आय व्हिजिटेड वन स्कूल. तिथे प्रिन्सिपल आहेत. त्या प्रिन्सिपलला मी विचारलं की बाहेर एक शोकेस होतं आणि देर वर सो मेनी मेमेंटोज, ऑस्कर मेमेंटो, ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स आणि असे बरेच मेमेंटोज होते. म्हटलं हे मेमेंटो कसले आहेत? ते म्हटले आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी हे ऑलिम्पिक मेडल मिळवलेले आहेत. आमच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑस्कर मिळवलेलं आहे. आमच्या माजी विद्यार्थ्यांनी नोबेल मिळवलेलं आहे. मी म्हटलं बापरे, माझ्या पूर्ण देशाला मिळून एवढे मेडल्स मिळालेले नाही आहेत. तेव्हा ते मला असं म्हटले, तुमच्या शाळांमध्ये अनेकदा फक्त अभ्यास एके अभ्यास एवढं सांगितलं जातं. आमच्या शाळेमध्ये मात्र स्पोर्ट्स पण तेवढंच महत्त्वाचं असतं, साहित्य पण तेवढंच महत्त्वाचं असतं, संगीत पण तेवढंच महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं विशाल सर की लंडन नंतर भारतामधली मी ही पहिली शाळा बघितली की जिथं या सगळ्या गोष्टी आहेत. मला ते छान वाटलं. इथे मुन्शी प्रेमचंद पण आहेत, सी.व्ही. रमन आहेत, शेक्सपियर आहेत. हे सगळं खूप छान चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मनापासून सदिच्छा. मी सदैव तुमच्यासोबत आहे. धन्यवाद.